त्यांचं होऊ दे त्यांना पूर्ण. दादा तुम्ही धाराशिव जिल्ह्यात आता येत आहेत. गेली 5 दिवस ज्या चर्चा करत होता तुम्ही त्या चर्चा सुरू झाल्यात. काय काय नेमकी तुमची भावना काय आहे धाराशिव? निश्चितपणे मी काल सांगितल्या पद्धतीनं कालच सन्माननीय कोर्टाचा निकाल आला आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आज मी मतदारसंघात जाऊन आज आम्ही धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रातल्या सगळ्याच तालुक्यातल्या माझ्या कार्यकर्त्यांनाही मी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि सगळ्याबरोबर चर्चा केल्याच्या नंतर सगळ्याची मतं जाणून घेतल्याच्या नंतर मला वाटतं की आता आज कारण बराच वेळ जाणार आहे त्या गोष्टीसाठी. आज सगळी चर्चा झाल्याच्या नंतर उद्याला मी जी काय माझी पुढची राजकीय भूमिका आहे ती निश्चितपणे जाहीर करेन. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी काही संपर्क साधलाय का? मी आपल्याला सगळं बोलतो पण आता मला वाटतं तिथं वेळ देणं गरजेचं आहे. दादा एक महत्वाचा प्रश्न आहे. 20 वर्ष ज्या गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष केला होता त्या संघर्षाला आम्ही तुमच्या बघितलेले पत्रकार म्हणून आज काल तो निकाल विरोधात गेलाय. आज धाराशिव मध्ये येताना तुमच्या मनात नेमक्या भावना काय आहेत त्या जाणून घ्यायच्या. नाही, मी कायमस्वरूपी म्हणत राहतो की आपण जर बघितलं असेल 3 जून 2006 मला वाटतं त्या दिवशी सुद्धा शनिवारच होता आणि दुर्दैवानं कालचा जो निकाल आला तो शनिवारीच आला आणि जवळपास 20 वर्ष 17 दिवसाचा जो संघर्ष होता की बाबा नेमकं कैलासवासी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काजी यांच्या हत्येच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस ह्या तपासामध्ये व्यवस्थित तपास करत नाहीत. ही भूमिका घेऊन ही केस आपण सीबीआय कडे ट्रान्सफर करावी अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी आपण माननीय उच्च न्यायालयात याचिका करून केली होती आणि त्यातला आरोप हाच होता की याच्यातले जे आरोपी आहेत ते माजी गृहमंत्री असल्यामुळे पोलीस त्या गोष्टीचा तपास करत नाहीत. ही वारंवार आम्ही त्या ठिकाणी मांडलं होतं आणि मग त्याच्या आधारे पोलीस तपास करत नाहीत हे सिद्ध झाल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयानं तपास सीबीआय कडे दिला. सीबीआयनं पूर्ण तपास केला. पण काल जो कोर्टाचा निर्णय आला ते जर आपण बघितलं असेल तर कोर्ट असं म्हणतंय की वैमनस्य होतं का तेही मान्य करतंय, हत्या करण्याचा उद्देश होता का तेही कोर्ट मान्य करतंय. पण मला वाटतंय त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं सगळा तपास सीबीआयनं समोर आणला होता त्याच्या बाबतीत मात्र मला वाटतं की निकालाची निराशा झालेली आहे आणि